झालं गेलं अन गंगेत घोडं आलं, अशी एक म्हण मराठीत आहे. आपल्या सर्वांना ती माहिती देखील आहे. तुम्ही म्हणाल नेमकं झालंय तरी काय? हो, सर्व काही समोर येणार आहे. पण काही महाभागातून मार्ग काढायचा देखील प्रयत्न करत आहेत. आता महिलाबरोबर संबंध कोणीही करतं, मग त्यात माझ्या पतीनं केलं ते काय चुकलं? हे शब्द कोणाचे आहेत? तुम्हाला माहिती आहे काय हे शब्द? नसले तरी मी तुम्हाला सांगतो. हे शब्द आहेत प्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात याच्या पत्नीचे. आता जोपर्यंत तिच्या विरुद्ध अटक वॉरंट निघालं नव्हतं, तोपर्यंत ती पोपटासारखं बोलत होती. पण जेव्हा काल मुंबईचे एक प्रकरण समोर आलं, उजेडात आलं आणि भोंदूबाबाची भोंदू पत्नी हे सर्व प्रकरण उजेडात आल्यानंतर फरार देखील झाली. आता शेवटी भोंदू अशोक खरात याच्या मुलाला पोलिसांना ताब्यात घ्यावं लागलं. त्याची पत्नी तर त्या ठिकाणी मिळाली नाही. आता त्याची सुद्धा कसून चौकशी केली जाणार आहे. तर आज बुधवारचा दिवस आहे. आज भोंदूबाबाची कोठडी देखील संपणार आहे आणि त्यानंतर SIT कशा पद्धतीने पुढे कोठडी मागते आणि न्यायालय कशा पद्धतीने या प्रकरणाची सुनावणी करतं हे देखील आपल्याला संध्याकाळपर्यंत कळणार आहे. हे पण आज आपल्याला संध्याकाळी कळाल्यानंतर हे सर्व मुद्दे तर बाजूला झाले. पण ज्या पद्धतीनं भोंदू अशोक महिलांशी संबंध करत होता आणि त्या महिला गर्भवती राहू नये म्हणून कोणाची मदत घेत होता हे देखील आता समोर आलंय. एवढंच नाही तर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी तर नवीनच खुलासा केलाय. त्यांनी एक नवीनच माहिती समोर आणली. ती माहिती जर तुम्ही ऐकली ना तर खरोखरच तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही देखील हादरून जाल. नाशिकमधील काही डॉक्टर देखील या प्रकरणामध्ये सामील असल्याचं बोललं जातंय आणि SITने तसा तपास देखील केलाय. त्यामुळे SITच्या रडारवर सध्या हे डॉक्टर देखील आहेत. नेमकं ते कशासाठी रडारवर आहेत ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मनातील प्रतिक्रिया व्यक्त करायला विसरू नका. आता भोंदूबाबा अशोक खरात याचा इतिहास आणि सर्व काही तर आपल्याला माहिती झालेलं आहे. एखाद्या अलिबाबाच्या गुहेतून एक एक हिरा, मोती, सोनं, नाणं जसं बाहेर यावं तसं एक एक प्रकरण या भोंदूबाबाच्या गुहेतून बाहेर येत आहे. आता याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक प्रकरण बाहेर आलंय आणि बाबांना शरणागती पत्करावी लागली. जेव्हा या बाबाला अटक केली तेव्हा हे प्रकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात अथवा खोलवर गेलेलं नसेल अथवा याच्यामध्ये मोठमोठे लोक देखील गुंतलेले नसतील, उद्योगपती नसतील, IAS अधिकारी देखील नसतील असं सुरुवातीला वाटत होतं. सुरुवातीला फक्त बाबाची एक क्लिप तर बाहेर आली होती. पण अटक केल्यानंतर सर्व क्लिप ज्या पद्धतीने बाहेर आल्या नेमके त्या कोणी आणल्या आणि कशा आल्या, त्या व्हायरल कोणी केल्या. आता यामध्ये दिसणाऱ्या महिलांचे हे व्हिडिओ आहेत, क्लिप संपूर्ण भारतभर सध्या व्हायरल झालेले आहेत आणि त्यांच्या संसारामध्ये एक विचार करा की ह्या महिलांचे ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यांच्या संसारामध्ये किती विघ्न येत असतील. मात्र पोलीस प्रशासनाने हे सर्व प्रकरण पाहिल्यानंतर, सर्व महिलांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या घरी संपर्क करून त्यांना तक्रार देण्यास भाग पाडले. मात्र समाज माध्यमामध्ये ज्या पद्धतीनं चवीने हे व्हिडिओ पाहत आहेत ते कसे रोखणार? पोलीस प्रशासन म्हणतं की आम्ही सर्व व्हिडिओ डिलीट केलेत, अनेकावर गुन्हे देखील दाखल केलेत, तरी व्हिडिओ अजूनही जशाला तसे X असेल, WhatsApp असेल, Facebook असेल, Instagram असेल त्यावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या सर्व क्लिप सुरुवातीला कोणी व्हायरल केल्या त्याला पकडून चांगली शिक्षा अथवा गुन्हा दाखल करायला हवा. आता हा झाला महिलांच्या इज्जतीचा प्रश्न. बरं, आता जेव्हा SIT तपास करताना आणि ज्या महिलांना बाबाविरुद्ध छळाची तक्रार द्यायला पुढं आणलं आहे यामध्ये आता जवळपास 8 महिलांचा समावेश आहे. आता जेव्हा SITचं पथक त्यांना तिथे घेऊन गेलं, ज्या महिला तक्रार देणाऱ्या होत्या तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं. मात्र हे सर्व करत असताना हे त्यांना कसं काय करू वाटलं हा सर्व प्रश्न सध्या समाज माध्यमामध्ये विचारला जात आहे. मात्र SITने त्यावर देखील उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय. याच संदर्भात SITच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे. अशोक खरात याने अनेक महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार केले होते त्यापैकी एकही महिला गर्भवती झाली नव्हती. नेमकं हे प्रकरण काय होतं? त्यासाठी अशोक खरात काय करत होता? तर हा अशोक भोंदूबाबा महिलेबरोबर संबंध करण्यापूर्वी त्या महिलांना औषध द्यायचा. मग त्या औषध यायचं कुठून? त्याविषयी नाशिकमधील काही डॉक्टर होते, त्याचे मित्र होते, त्यांना तो या औषधाविषयी विचारायचा आणि त्यानंतरच महिलेला गर्भधारणा होणार नाही म्हणून एक गोळी द्यायचा
आणि त्यानंतर संबंध प्रस्थापित करायचा. महिलांना देखील ह्याच पद्धतीने तो समोहित करण्यासाठी प्रयत्न करत होता. वेगवेगळ्या औषधाचा वापर तो करत होता. त्यामुळे महिला त्याच्याकडे गेल्यानंतर सुरुवातीला नकार द्यायच्या आणि नंतर आकर्षित व्हायच्या. संमोहित होऊन त्याच्या बाहुपाशात शांत बसायच्या. पण आता महिलांना तो प्रसंग आठवत आहे, त्यावरून त्यांनाच आता या सर्व गोष्टीची चीड आलेली दिसत आहे. एवढं सारं होऊन सुद्धा महिलांना त्यांच्या घरचे लोक साहस आणि धाडस देत आहेत. त्यामुळे त्यांचं खरोखरच कौतुक करायला हवं. कारण आता ज्या पद्धतीनं महिलांना धाडस मिळत आहे त्याचीच एक दुसरी बाजू आपण ऐकली तर खूप भयंकर आहे. कालच काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी तर वेगळंच शोधून काढले. त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य देखील सुद्धा असू शकतं, पण त्यांनी काय सांगितलं ते पण आपण जाणून घेऊ. बघा ते व्हिडिओमध्ये काय म्हणतात. आणि हे तर खरात आमच्याकडे जी माहिती आहे की खरात आता मुली सुद्धा पुरवत होता, ती पण माहिती आली. तो एकटाच वापरत नव्हता, शोषण करत नव्हता, तो इतरांचा सुद्धा त्या ठिकाणी हे करत होता. आणि त्यामध्ये अनेकांना अदलाबदल करून, केवळ मी मंत्रालयात म्हटलं नाही, अनेक अधिकारी आहेत, त्यामध्ये मोठे अधिकारी आहेत, प्रशासनाचे अधिकारी आहेत, IAS IPS अधिकारी आहेत, हे त्यांचे भक्त होते. मी हाऊसमध्ये बोललो अधिवेशनात, ज्यावेळेस खरातवर गुन्हा दाखल होत होता त्यावेळेच्या 2 दिवस आधी हे व्हिडिओ ज्यावेळेस पुढे यायला लागले तर 3 IAS, 1 IAS आणि 2 IPS अधिकारी एका हॉटेलमध्ये खरातच्या बरोबर सोबत बसले होते. की अनेकांच्या मोठमोठ्या लोकांच्या बायका या खरातच्या ऑफिसमध्ये जात होत्या, नवरे बाहेर बसून होते, मोठमोठे अधिकारी येतात. म्हणजेच तुम्ही त्या बंधुगिरीला, अंधश्रद्धेला तुम्ही समर्थन केलेलं आहे. बाकी आत काय झालं हे मी आत्ता सांगणार नाही, कारण त्याचे पुरावे माझ्याकडे नाही. आता ज्या पद्धतीने वडेट्टीवार साहेबांनी सांगितलंय ते जर खरोखरच सत्य असेल, पत्नीची अदला बदल करत होते, ते देखील सर्व अधिकारी या यंत्रणाच्या रडारवर येऊ शकतात. सर्वसामान्य लोकांचे ठीक आहे, पण ज्या पद्धतीने अधिकारी वर्ग एवढं शिक्षण घेऊन सुद्धा अशा मार्गाला जात असेल तर खूपच अवघड आहे. आता यामध्ये अजूनही एक नवीन माहिती समोर आली. अशोक खरात याच्याकडे 4 मोबाईल सिम होते. त्यामध्ये 1 नंबर हा फक्त VIP लोकांसाठी तो वापरत होता. दुसरा नंबर होता तो विशेष भक्तांसाठी आणि त्याच्या ज्या फेवरेट महिला आहेत त्यांच्यासाठी तो वापरत होता. तिसरा मोबाईल जो होता तो आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापर होता. तर चौथा जो नंबर होता हा सर्वसामान्य लोकांसाठी तो वापरत होता. ज्या पद्धतीनं 13 दिवसापासून SITचा तपास सुरू आहे त्यामध्ये हे सर्व माहिती उघड होत आहे. मग तुम्ही लक्षात घ्या या बाबाची किती व्याप्ती वाढलेली होती. तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला विस्तार करत होता. तेव्हा हे साम्राज्य कोणालाच कसं कळलं नाही. ज्या पद्धतीनं वडेट्टीवार यांनी सांगितलं की अगदी त्याच पद्धतीने सरकारची यंत्रणा वापरत, अगदी त्याच पद्धतीने हा बाबा सरकारची यंत्रणेचा वापर करून सर्व विस्तार करत होता. अशोक भोदू बाबाचं आपलं साम्राज्य एवढं वाढलं होतं की त्याची आपण गणती करू शकत नाही. आता शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले दीपक केसरकर यांनी तर सांगितलं की आतापर्यंत 40 आमदारांनी अशोक बाबांची सेवा केली. मात्र हे 40 आमदार गेले कुठं, त्यांचे नावं का पुढे येत नाहीत. छुप्या मार्गाने किती आमदार त्याला भेटले असतील हे सांगणं देखील आता खरोखरच कठीण आहे. तर एवढंच नाही तर या बाबाने दिल्लीतील एक उद्योगपती आहे त्याच्याकडून वाहन खरेदीसाठी जवळपास 90 लाख रुपये घेतल्याचंही समोर आलंय. आता हे खरोखरच आता जर ह्या उद्योगपतीने एवढे पैसे दिले असतील तर तो उद्योगपती किती आहारी गेलेला असेल हे सर्व पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्याच्याकडून घरात पूजा करण्यासाठी लोकांची वेटिंग असायची. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, या दिवशी तो पूजा करायचा. आता एक पूजा करण्यासाठी तो जवळपास 5 लाख रुपये घेत होता आणि त्याच्याकडे जवळपास 2-3 वर्षाची वेटिंग लिस्ट सुद्धा आता पोलिसांच्या हाती लागली आहे. खरोखरच बाबा धन्य रे तुझे रूप. आता ज्या पद्धतीनं महिलांचं प्रकरण समोर आलेलं आहे, त्या गर्भवती का होत नव्हत्या ते आपण वरती ऐकलं आहे. त्यानुसार SITने आता नाशिकमधील काही जे डॉक्टर आहेत, जे खरात बाबाचे जवळचे मित्र आहेत, फ्रेंड आहेत, त्यांना देखील आपल्या रडारवर घेतल्याचं कळत आहे. त्यानुसार त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. तसंच काल एक मुंबईमध्ये एक प्रकरण खरातच्या पत्नीच्या बाबतीत उघड झालं आहे. तिने काहीतरी बऱ्याच कोटीचा फ्रॉड केल्याचं समोर आलं आहे.
आतापर्यंत त्याची पत्नी सांगत होती की महिलाशी संबंध केले तर काय झालं, हे तर सर्वच करतात. आता तीच पत्नी आता गुन्हा दाखल होताच फरार झाली. मग आता पत्नी फरार झाली त्यामुळे SITने ते अशोक बाबाच्या मुलाला उचललं, त्याला काल चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आता जवळपास 13 दिवस झालं हे चौकशीचं गुऱ्हाळ चालू आहे. आता यामध्ये अजून काय काय खुलासे होतात ते देखील समोर येणार आहे. आता लक्षात घ्या, या प्रकरणाची किती व्याप्ती वाढलेली असेल. प्रत्येक दिवस याची व्याप्ती कमी होताना दिसत नाही. यात अजून काही घबाड सापडणार आहे, याचं देखील आता समोर येऊ शकतं. राजकीय कनेक्शन देखील उघड होऊ शकतात. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी पूर्ण अतिशय शांत पद्धतीने केलं त्या मार्गानेच हा तपास सुरू आहे. मात्र SIT यामध्ये अजून कुणाकोणाला उघड करणार हे देखील समोर येणार आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून महिला आयोगाच्या आता माजी अध्यक्ष रुपालीताई चाकणकर परत निघणार आहे की त्याला आयुष्यभर याची शिक्षा मिळणार आहे. जो काही त्याने तळतळाट गेले अनेक वर्षापासून महिलांच्या बाबतीत घडवून आणला तो तळतळाट त्याच्या नशिबाला येणार आहे. तुम्हाला या बंधू अशोक बाबाबद्दल काय वाटतं त्याच्याविषयी खरोखरच प्रतिक्रिया व्यक्त करा. कारण हे फक्त एकच प्रकरण उघड झालं आहे. मात्र या प्रकरणामुळे इतर जे बंधू बाबा आहेत त्यामध्ये देखील महिला काही अडकलेल्या आहेत, त्यांचे देखील आता एक एक प्रकरण समोर येऊ लागलं आहे. मित्रांनो, हे सर्व प्रकरण पाहून तुम्ही देखील आपल्या स्वतःची काळजी घ्या आणि अशा भोंदूगिरीला बळी पडू नका, एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे.